तर मग पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आत्ता आपण बीचवरती चाललो आहे आणि सकाळचा तुम्हाला सूर्य दाखवतो. एक मिनटं. ओके, कसं आहे वातावरण? सुबह की पहिली किरण. ओके, चला आमच्यासाठी हीच सुबह की पहिली किरण. ओके, चलो चला. ही आपली वॅगी. चल इशू दादा, बस चल. अरे ते पाण्याचं आहे ना, थांब, पाण्याचा जार खाली ठेवला पाहिजे. बाहेरून कसं काय दव पडते काय का ना. एवढं असं कसं काय दव पडतं, एवढं असं आहे बघ. परत झालं पांढरी काच आहे का, आहे का असं आहे. बघ ना, अजून गाड्या नाही तिथं कुणाच्या एवढ्या. तीनच मोजून तीनच. अरे पण जागा आहे का नाही ते पण पाहिलं पाहिजे ना भा. पुढं जागा नसेल तर आपली इथंच लावायला. हे काय रे कुठं काय होतंय? बरमुडा. अजून कसं कोणी आलं नाही? अजून कसं कोणी आलं नाही? आता कोणी आलंय का नाही हे पा. इकडे चल, ती झोपल्यात खाली, त्यांना नको उठू सकाळ सकाळ. डिस्टर्ब नको रे करू त्यांना. हा, इकडे चल आपला बीच समंदर मस्ती. कोणतं गाणं होतं ते? बीच समंदर में काय माहिती, कोणतरी आहे वाटतं. कसं रे? हा असं सूर्य बघितला कसा आलाय, एक तुम्हाला दाखवतो. ऐ, काय करायचे? कटाळा येतो वर खेळायचे. परत तू म्हणलं नाही पाहिजे अण्णा बीचवर चला, बीचवर चला. काय कसं आहे सकाळ सकाळ बीचवरती वातावरण. एवढे लोक सकाळ सकाळ 8 म्हणजे आपण किती आता 7:45 वाजले जात तशी, म्हणजे 7 वाजल्यापासूनच लोक बीचवरती तिथं. म्हणजे आम्ही किती चालतो 7:30 7:15 7:30 आलो असेल. पहा किती लोक आहेत पाणी. या हे पाखरू कसं चालते हे बघा. आता लाटा येईल तिकडनं तरी ऐकणार नाही. त्याला म्हटलंय शिव थांब जरा, थांब जरा, थांब. इकडे चल चल, मजा लय मजा येते. चल पप्प्या, चल पप्प्या, लय मजा येते लय. अरे लय मजा येते, तर जाऊया, थांब जरा. काय पोरग कसं ऐकत नाही, बघितलं का? इकडे चल. पोरग काय करते पाहायचं, काय करते, काय केलं ते बरे. तुझं काय ते? हर हर महादेव. होईल होईल, अजून प्रयत्न कर, अजून प्रयत्न कर, होईल चांगलं. काय केले बाळा, असं असतं का ते? बीच भवर मस्ती. चल. हा का, चल. लगेच नाही, लगेच नाही, थांब, लगेच नाही, लगेच नाही. अरे लाटीत पण ती देऊ काय का?
बीच भवर मस्ती. आता आम्ही ना जरा भिजतो त्यामध्ये. आता थोडंसं आम्ही एन्जॉय करतो, ते तुम्हाला दाखवत नाही आता, कारण काय दाखवायसाठी ना तेवढं हे पण नाही आहे आमच्याकडं. काय म्हणतात ते यंत्रसामग्री नाही आहे, कारण की ट्रायपॉडवरती ना इथं लावलं, आम्ही पाण्यात गेलो, कोणी घेऊन गेलं तर काही कळायचं नाही. त्यापेक्षा आपण काय करूया, आम्ही जरा मस्तपैकी आता आंघोळ वगैरे करतो. आणि हे जे आहे का काय म्हणतात ते मोबाईल ट्रायपॉड वगैरे आहे ना, हे सगळं सेल्फी स्टिक वगैरे गाडीत ठेवून येतो. आणि मग नेहमीच काय मग आम्ही काय करतो, आता गाडी ठेवून येतो आणि नंतर मग तिथे एन्जॉय करतो, जरा आंघोळ वगैरे करतो मस्तपैकी. चल कुठू आता काय करूया, ते सगळं ठेवतो. इथपर थांबतो, इथपर नाही लाटा मोठे आहेत. कशी आहे लाट आता परत पुन्हा मग त्या मोठ्या पाण्यात जाऊया. अरे 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 बीच भवर मस्ती बड़ी दूर किनारा. Much later. A few minutes later. हां त्यातलं काम झालं, ते लाव चल पटकन. घे उरकतं घे, चल उरकतं घे. चला आता उरकलं सगळं. आता मला वाटतं इथून निघूया, कुठेतरी जाऊन नाश्ता केला पाहिजे, आहे का नाही शिवदादा? चला 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 चला. पुन्हा एकदा काय झालं आहे, आपण नाश्ता करून बीचवरती आलो आहे, तर म्हणलं जरा 2-3 फोटो काढूया. चला फोटो घेऊया चला. पाठीमागं सूर्य येईल नाही का, असं राहायला पाहिजे, हे का नाही? चला चला बीचवरती चला, पुन्हा एकदा बीचवरती. तर शिव परत बूट चप्पल खराब होणार. सकाळचे ना 11 वाजलेत आणि बीच कसा सुनसान झालं आहे पहा, हे का नाही? असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं नाही आहे. हा पहा इकडं बीच कसा आहे. अरे नुसता धिंगाणा हे धिंगाणा. चला आता काय करूया, निघूया आपण. चला आता थोडंसं जे काय होतं ते एन्जॉयमेंट केली आपण. आता निघूया घरी नाही बघू, जाताना जर कोणता एखादा पॉईंट दिसला चांगला तर त्या पॉईंटला जाऊ, नाही तर मग आता घरी जाऊ. कारण की काय आहे, गावातलं आहे ना बरीच कामं काही पेंडिंग आहेत. आपण म्हणतो ना की ते किती जरी काय झालं तरी एक हे असतं, त्यानुसार मग आमच्या डोक्यात ते कामाची गणगण अशीच असते डोक्यात. कुठं फिरायला आलं काय झालं तरी एकतर तर काम तरी नसावं, आणि काम असेल तर हे असं टेन्शन नसावं. चला चल. हे बघा हे पाखरू टाका बूट खराब केला बरं का, पण ऐकणार नाही तो, सांगितलं तरी. खाली टाक ते खाली टाक. डायरेक्ट निघूया चला. आता आहे ना लावलं होतं इथलं मी आपण रायगडचा, पण रायगड किल्ल्यावरती जायचं म्हणलं ना की वेळ जाईन. आता जवळजवळ 11:30 वाजून गेलेत. आणि कसं संध्याकाळची मी शक्यतो रात्रीची गाडी चालवत नाही, त्यामुळं काय करायचं, आता मला वाटतं इथून आपलं निघूया हळूहळू, कुठंतरी जेवण वगैरे करून आपलं हळूहळू घरी निघूया. आता काय झाले, प्रत्येक आता काय येताना काल दाखवलं तुम्हाला सगळं रूट नाही का, आता परत इथून जातानाचा वेगळा व्हिडिओ तयार करत नाही बसत. रिलॅक्स आता मस्तपैकी रिलॅक्स गाडी चालवतो. तोपर्यंत तुम्ही पण आता जरा समोरचा जो व्ह्यू आहे त्याचा आनंद घ्या.
कसा आहे परिसर? कसा आहे? चला आपण आता माणगाव मध्ये आलोय. आता माणगाव मध्ये बरोबर इथून आता आपल्याला उजवीकडे वळायचं. उजवीकडे वळालं ना की मग निजामपूर. काय आले मला आत्ता वाटलं तिथे खूप ट्रॅफिक आहे, पण थोडंसं लागलं बरं का ट्रॅफिक. हे 1-2 जणांच्या चुकीमुळे आहे ना ते ट्रॅफिक झालं. तर तिथून वाचलो आपण. आता बरोबर इथून निघालोय. आता एवढं जाऊन दिलं पाहिजे यांनी फक्त. थांबा काका, थांबा काका, थांबा 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 हो थांबा. ला 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 ला. चांगली झोप आली बरं का मला कुठेतरी साईडला थांबून जरा थोडंसं आपले ड्रायफ्रुट्स आणि ना ते खावा आणि एक डुकला घ्यावा. पण ह्या ट्रॅफिकमध्ये ना डुकला गेला आणि सगळंच गेलं. हॉर्न असे पॉंकने वाजते मोठ्याने. परत एकदा आपण आलो आहे दत्तकृपा CNG पंपावरती CNG भरण्यासाठी. आता इथून CNG भरला की डायरेक्ट घरीच, मग नाही कुठं थांबायचं. ओके. हे बघा पाखरू कसं आहे. पाखरू हे पाखरू बघा हे. हा ना. चला CNG भरला आणि CNG भरून आता आम्ही जरा थोडेसे ड्रायफ्रुट्स खातो. आहे का नाही गुडे? चला आता ड्रायफ्रुट्स खातो आणि निघतो. आता भेटूया चांगल्या एखाद्या ठिकाणी. चला कसा आहे पॉइंट इथं. आपण आता घाटात थांबलोय. वरती पाहिलं कसं आहे बघा. वरती अरे 90 डिग्रीपेक्षा वेगळी डिग्री आहे. कसली डिग्री आहे. आणि त्यापेक्षा खालचा पॉईंट पहा एकदम कसं दिसतंय. कुठून आलो माहिती का आपण? असं इकडनं आलो का, इकडनं वरती आलो. एक वरती पहा कसं दिसतंय का. चला हे इकडे खालनं फिरत 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 वरती आलो का. इथून आपण परत चालतो का. ते गाडी चालली होती का दिसते मला. अजून एक गाडी चालली तर ही दिसेल पहा. चला आता हे तुम्ही पहा तोपर्यंत आम्ही निघतो. घाटात जास्त वेळ थांबू नये, आहे की नाही. चला हे खरबूज काय कोण टाकलं काय माहिती काल इथं. बहुतेक खराब झालेले असतील. इथं पाऊस आहे ते एक नंबर भारी यार, नाही का. असं धबधबे वगैरे येतात होत असतील तयार इथं. पावसाळ्यात यायला पाहिजे. आपण पावसाळ्यात कधी इकडे आलो नाही बरं का मी. बघू प्रयत्न करूया यावेळी. म्हणजे हा जो येईन हा पावसाळा आहे ना, त्या पावसाळ्यात येण्याचा. बघा ही माझी डार्लिंग आहे ना कशी मागं झोपली बा. बघा 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 कशी झोपली डार्लिंग बघा. आय लव्ह यू डार्लिंग. अयो अयो डार्लिंग तापली काय? डार्लिंग तापली. अयो गप 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 नको, शांत बस. डार्लिंग तापली. ए डार्लिंग तापली, माझी डार्लिंग तापली. A few minutes later. तू इथं बसतो का? मग मी इथं बसतो. चालेल ना? तू तिथं बसला तर मग मी इथं बसतो. कुठे का बरं? A few moments later. तर आम्ही आत्ता ना मस्तपैकी नाश्ता केला आणि एक छोटासा लिमका घेतलाय. लिमका वगैरे पिलोय. म्हणजे मी पिलो, शिवदासाठी ठेवलाय तो. शिवदा घेतोय. आता नाश्ता झाला. मस्तपैकी डोळ्यात झोप यायला लागली.
फॉल्ट असा आहे की आता 2:45 वाजले, जवळ 2 वाजता आम्ही नाश्त्याला बसलो होतो आणि 1 तास गेला जवळजवळ नाश्ता करण्यात. ते सांगायचं राहिलं तुम्हाला, जर समजा वाटलंच कुठं काय दाखवण्यासारखं तो पॉईंट तुम्हाला दाखवलं, नाही तर डायरेक्ट घरी. ओके, ए तसं नको करू गुडू. चला चला चला, कसा आहे समोरचा परिसर, नाथखोळा. पावसाळ्यात इकडे नाही, यावेळेस खरोखर यावेळेस ना पावसाळ्यात येण्याचा प्रयत्न करू आपण, नक्की पावसाळ्यात येऊया, कारण पावसाळ्यात इकडचं वातावरण खरंच खूप छान असणार आहे. रायगडावरती हा येऊ ना, रायगडावरती पण यायचंय आपल्याला. रायगड का कोणता गड होता बघ आपण तिकोनावरती आलतो तेव्हा. सातारा नाही, साताऱ्यात नाही, तिकोना किल्ला आहे ना, तिकोना किल्ल्यामध्ये म्हणजे किल्ल्यावरती आलतो आपण तेव्हा एकदा. तिथे एकदा घोडे होते बघ, मी म्हणायचो मला घोड्यावर बसायची आठवते का? नाही, तेव्हा आपण याला गेलतो ना, महाबळेश्वरला ना. नाही रे, मग लय मग A few moments later. आज परत येत आहे ना आपलं काल जिथं आपण थांबलो होतो तेच वडगाव करंडक 2026. तिथे थोडा वेळ थांबूया आपण आणि त्यातली काही क्षणचित्रे आहेत सामन्याची, ती मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करेल. A few minutes later. कशी आहे मजा, आहे का नाही मजा? चला आपण आता आहे ना वाघोलीत आलो आणि वाघोलीत रोजच्या प्रमाणच आजही खूप ट्रॅफिक आहे. आपण आता हा पुढे आहे ना आवळवाडी फाटा आहे, या फाट्यावरती इथून तर केस्तन फाटा फुल ट्रॅफिक, तिथून पुढं पण असतं थोडं थोडं, पण एवढं जागेत तर फुल ट्रॅफिक असतं. म्हणजे तुम्ही कशीही गाडी घ्या तर ट्रॅफिकमध्ये गुंतणारच. हे बघा हे रिक्षावाला आहे आता. चला आपण जाऊ द्या, हे ट्रॅफिकच्या बाहेर जाऊया आणि पुन्हा मग थोडंसं सांगू काहीतरी. चला आता केस्तन फाट्यावरती आलोय. यार दिलदार बड़ा सोना चला आपण आता कोरेगाव मध्ये आलोय. आता कोरेगावातून आपल्याला घरी जायचंय, पण जाताना काही खायला घ्यावं की नाही, मला वाटतं नको घ्यायला. जाऊ दे, चला तर इथून पहिले ना. ये यार काय आडवे तिरवे कसे पण गाडी लावतात यार. चला 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 चला.
कोरेगावमध्ये पण आता आहे ना पहिल्यापेक्षा जास्त गर्दी व्हायला लागली बरं का. चला आता आहे ना ओळच्या पण जवळ आलोय आपण. मला वाटतं आता व्हिडिओ इथं थांबावा. आता का होईल घरी गेलं ना आई म्हणाल की सायलीला का नाही घेऊन गेला. सायली म्हणाल की माझा मेहनतीचा क्लास होता, हे असं होतं ते तसं होतं. त्यापेक्षा आहे ना यांचं काही बोलणं वगैरे खाण्यापेक्षा हा व्हिडिओ इथंच थांबवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.